मी बोरकर गुरुजी, विश्व ज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, मुक्काम पोस्ट रावेर, जिल्हा जळगाव, महाराष्ट्र. 425508 रावेरचा पिनकोड नंबर आहे. माझा मोबाईल नंबर आणि व्हॉट्सअप नंबर एकच आहे. 9850155558 9850155558. व्हॉट्सअपद्वारे मार्गदर्शन सुरू झालेले आहे. आपण या सेवेचा लाभ घेऊ शकतात. मार्गदर्शनामध्ये माहिती काय हवी आहे ती अगोदर मला मोबाईल करून विचारणा करा. ती माहिती माझ्याकडे आल्यावर 1-2 दिवसामध्ये आपल्याला, आणि काही दौरे वगैरे असले तर 2-4-8 दिवसांनी 2 पानं म्हणजे फोटोकॉपी आपल्याला व्हॉट्सअपवर टाकण्यात येतील आणि एक व्हॉइस मेसेज. आणि याच्या उपर आपल्याला नाही समजलं किंवा काही आपल्या काही समस्या असल्या, मनामध्ये काही विचार असले, ते आपण मोकळेपणे मोबाईलवर विचारू शकतात. या सेवेचा लाभ आपण घेऊ शकतात. प्रत्यक्ष भेट घ्यायची असेल तर अगोदर मोबाईल करून यावं. आपण रेल्वेने येत असाल तर रेल्वे स्टेशन 2-2.5 किलोमीटर लांब आहे. बसच्या मार्गावरून खाजगी वाहनाने आपण येत असाल तर 2 मिनिटाच्या अंतरावर आहे. विक्रम ज्वेलर्स, अलंकार ज्वेलर्स, या ज्वेलर्सच्या आतमध्ये जाऊन आपण विचारणा करू शकतात. आतमध्येच गेलो पाहिजे, बाहेरून उभं राहू नका. आणि त्यांना सांगा गुरुजींकडे जायचं आहे. ते स्वतः किंवा नोकरामार्फत किंवा माहिती तरी देतील आपल्याला. आणि आपण तिथून 2 मिनिटाच्या आत माझ्याकडे या. बोरकर गुरुजी म्हणून ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, लक्ष्मीनारायण मंदिराची मागची बाजू. लक्ष्मीनारायण मंदिराच्या ओट्यावर फुलं विक्री करणारे मुलं बसलेले असतात. त्याचे लगेचच अर्ध्या मिनिटात माझं कार्यालय आहे, त्याच लागून. असं बुधवारी कार्यालयाला सुट्टी असते, बुधवारी अवकाश असतो. परंतु यदा कदाचित मी जर दौऱ्यावर नसलो तर मग कार्यालय सुरू देखील असते. त्यासाठी विचारणा करून घ्यावी. भुसावळपासून 35 किलोमीटर अंतर, जळगावपासून 65 किलोमीटर अंतरावर, मध्य प्रदेश बुरहानपूरपासून 20 किलोमीटर अंतरावर रावेर हे तालुक्याचं गाव आहे. इथे आपण राहण्याची सोय आहे, लॉजिंगही आहे, खानावळ पण गावात आहे. आपण त्या दृष्टीने लांबचे लोक येऊ शकतात. असो, आजच्या कार्याला सुरुवात करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया. आजच्या कार्याला सुरुवात करूया. आज 1 तारीख 11 म्हणजे नोव्हेंबर 2025 सकाळ झालेली आहे. आणि हा जो व्हिडिओ आपण जाहीर करतो आहे तर इंदोर ते खलघाट मार्गावर माझा परतीचा प्रवास सुरू झालेला आहे. मी आज संध्याकाळपर्यंत कार्यालयात पोहोचेन. परवापासून कार्यालय सुरू होईल. असो, आजच्या कार्याचा विषय हा आपण इतरांनी सांगितल्याप्रमाणे तोच विषय मी घेणार आहे, विवाह योगाचा. विवाह, आता तुळशीचं लग्न सुरू झालं की विवाह स्थळं पाहण्याचे कार्यक्रम सुरू होतील, विवाह जुळवण्याचे कार्यक्रम सुरू होतील, शुभमंगल सावधान पण होणार आहे. म्हणूनच तोच विषय आपण आज घेत आहोत. इतरांच्या सांगण्यावरून मार्गदर्शन मी करीत आहे. आता विवाहाला, काहींच्या विवाहाला उशीर होतो, विलंब होतो. 30च्या पुढे वय जाते, 35-38 पावतराई आहे. काही गाठण्यामध्ये तर मला 48-55 पावतर पण विवाहस्थळाच्या समस्याविषयी विचारणा करणारी माणसं आलेली आहेत. आणि विवाह करणं आताच एक समस्या तयार झालेली आहे, बनलेली आहे. आता याच्यात विवाह कसा लवकर व्हावा, काय व्हावा. एक माझ्याकडे नातू आला होता, आजोबा घेऊन आले होते. नातू म्हणे माझा विश्वास नाही ज्योतिषशास्त्रावर. म्हटलं नसेल तर मी काही म्हणत नाही की ज्योतिषशास्त्रावर तू विश्वास ठेव. तो उठू लागला. म्हटलं तू आजोबा बरोबर आलेला आहे, आजोबाचा मान राख आणि माझं आजोबांचा सन्मान राखून इथे तू माझ्या कार्यालयात बैस. तुला पटलं तर ऐकत जा, नाही पटलं तर दुसऱ्या कानाने सोडून देत जा. नाही म्हणे माझा प्रयत्नावर विश्वास आहे, माझ्या आजोबांचा ज्योतिषशास्त्रावर विश्वास आहे, नेहमी देवदेव करतात. मग मी त्याला म्हटलं तुझा प्रयत्नावर विश्वास आहे
तुझ्याकडे 4 व्हीलर गाडी आहे, स्वतंत्र फ्लॅट आहे, बंगला आहे, जवळजवळ तुला 1.5 ते 1.25 लाखापर्यंत पगार आहे असं तूही सांगतो आहे, आणि तुझं वय आज 42 आहे. मग तू प्रयत्न तर विवाहासाठी केले असतीलच. हो म्हणे केलं, पण काही जमत नाही आहे, काय करावं समजत नाही. मग प्रयत्न केल्यावरही तुला यश येत नाही, याचं काय आहे? प्रयत्न करीताही वाळूचे कडं रगडिता तेलही गळे असं तुम्ही सांगतात. प्रत्यक्षात तेल काही गळत नाही. मग तू इतका प्रयत्न करूनही तुला यश का नाही आलं? म्हणजे तुझं प्रयत्न हे अयशस्वी होत आहे किंवा प्रयत्न करणं हे खोटं आहे असं मी म्हणत नाही. प्रयत्न करावे. प्रयत्न करताना असताना, कुठलंही काम करत असताना ज्योतिषशास्त्राचं अधिष्ठान असल्याशिवाय कार्याला यश हे मिळत नाही, हे माझं सांगणं आहे. तुझ्या प्रयत्नाला ज्योतिषशास्त्राचं अधिष्ठान लाभलं तर तुला निश्चितच यश मिळेल असं माझं तुला सांगणं आहे. परंतु तुझा विश्वास पाहिजे, श्रद्धा पाहिजे, तरच तुला यश येईल. अन्यथा श्रद्धाहीन असले तर त्याला परमेश्वरही साथ देत नाही, निसर्गही साथ देत नाही, मनातून इच्छा नाही तर तुम्ही अन्न खाल्लेलं भोजनही पचत नाही, हे लक्षात घ्या. अन्न खाल्लं म्हणजे पचनाची क्रिया सुरू झालं हे विज्ञान सांगते. पण तुमचं मन नसलं तर थोडंसंही खाल्लं, तुम्ही अर्धपोटी जेवलं तरीही ते अन्न पचत नाही. याचं संशोधन आपण आवश्यक करून घ्यावं. मनानं जे असेल, तुम्हाला भूक लागलेली असेल, मनाची इच्छा असेल, साधी भाजी भाकरीचं जेवणही केलं तर ते रुचकर लागते. रुचकर लागून पोटभर जेवण होते, मन प्रसन्न होते, मन तृप्त होते. तर हे कशा सगळ्या मनाच्या गोष्टी असतात, श्रद्धेच्या गोष्टी असतात, इच्छेच्या गोष्टी असतात. असो, आता हे नातवाची गोष्ट मी तुम्हाला सांगितली. अनेक जण असतात अश्रद्धावान जास्त झालेले आहे असंही आता म्हणता येणार नाही. कारण मोठमोठी राम मंदिर आहे, कुंभमेळ्यामध्ये लाखो करोडो लोक येत आहे. आता धार्मिक संख्या वाढत आहे किंवा धार्मिक प्रवृत्तीची लोक तयार होत आहे असं म्हटलं तरी चालेल. मुळात काही भटकलेली होते. परंतु खरं पाहिलं तर ईश्वर, देव, परमेश्वर, धर्म हे एका बाजूचं आहे. ज्योतिषाची ही दुसरी बाजू आहे. देवाच्या, ईश्वराच्या वर ज्योतिषशास्त्र आहे. पण देवालाही जे काही भोगावं लागलं, वनवास भोगावं लागला, आधीच्या गादी सोडावी लागली, विक्रमादित्याला शिक्षा झाली. आपण पाहिलं रामाचा मृत्यू अनैसर्गिक झाला, श्रीकृष्णाचा मृत्यू अनैसर्गिक झाला. दशरथ राजे होते त्यावेळेला रामसुद्धा त्यांच्या मृत्यूच्या वेळेला नव्हतं. हे सगळं ग्रहाच्या अधीन असते. म्हणून ग्रहाचं स्थान आहे केव्हाही ईश्वर प्रतिष्ठानाच्या वर आहे, हे लक्षात घ्या. म्हणून ग्रहाधीन आहे मानव सर्व जगीचा असं म्हटलं जाते. तर या सर्व जगच म्हणजे त्याच्यामध्ये ईश्वरसुद्धा आले, सर्व जाती पंथाचे धर्माचे लोकही आले. आणि आपण जर बघायला गेले तर ज्योतिषशास्त्र हे कुठल्याही जाती पंथ धर्मावर अवलंबून नाही आहे. सूर्याचं ऊन इस्लामच्या मशिदीवरही पडेल, हिंदूच्या मंदिरावरही पडेल, राम मंदिरावर पडेल, चर्चेवर पडेल, गुरुद्वारावर पडेल. कारण ईश्वरी जे निसर्ग आहे, निसर्ग हा सर्वांना समानतेची वागणूक देतो. असो, आजच्या कार्याचा विवाहाचा विषय आहे. तर आपल्याला पहिले जन्मकुंडली तयार करून घ्यायला हवी. जन्मकुंडलीतून आपल्याला अचूकतेकडे आपण अधिकात जातो. आता पुष्कळशे जन्मकुंडली कॅम्प्युटरच्या माध्यमातून करतात, ती असत्य असते, त्याच्यामध्ये विवाहाची कुंडली नसते. जन्मासर जन्मांक लिहिलेला असते ते पण असत्य असते, त्याच्यात विवाहाची कुंडली नसते. डोळ्याचा प्रॉब्लेम असेल तर डोळ्याच्या डॉक्टरकडे जावं लागेल, हृदयाचा प्रॉब्लेम असेल तर हृदयाच्या डॉक्टरकडे जावं लागेल. म्हणूनच तुम्हाला जी समस्या आहे ती त्या समस्येची कुंडली हवी. आपण आता विवाहाचा प्रश्न घेतो आहे, तो विवाहाची आपल्याला कुंडली हवी आहे. तर विवाहाच्या कुंडलीवर हवी असताना मात्र त्याच्यामध्ये आपल्याला आणखीन एक कुंडल्या आपल्याला त्याच्यासोबत हव्या असतात परीक्षणासाठी. एखादा स्थळ रोग असला, अल्पायुष्य असलं किंवा प्रेमयोग असला तर मग हे कशानं संबंधात, ते विवाहाच्या कुंडलीतून हे नाही समजत. मग त्याची आरोग्याची कुंडली आपल्याला काढावं लागेल. मुलाची कुंडली असेल तर पत्नीचं आरोग्य कसे राहील, पत्नीची कुंडली असेल तर पतीचं आरोग्य किती राहील, मग आयुष्यमान किती आहे. तुम्ही विवाह केला, नुसता विवाह करणं नाही. विवाह केला आणि महिना 2 महिन्यामध्ये अपघात झाला, मृत्यू झाला दुसऱ्या बाजूचा, तर कसं कराल मग हे पण बघणं आवश्यक आहे. आरोग्य पण बघणं आहे. आता कोरोना आपण बघितलं, अनेक जणांचा मृत्यू झाला, एड्सचा प्रसार वाढता झालेला आहे.
लेप्रोसिसुद्धा आपल्याला बघताय, पॅरालिसिसचे प्रमाण वाढत झालेलं आहे. मग असं जर एखादी अचानक अद्भुत घटना उडली तर संसार कसा होईल? संसारामध्ये करत असताना दोघांचंही आयुष्यमान असलेलं पाहिजे आणि याच्यासाठीच मग कुंडली मिलन करूनच विवाह करायला हवा. गुणमिलनावर विश्वास ठेवू नका. गुणमिलन हे शास्त्रसंमत मुळीच नाही. तुम्हाला 27-28 गुण असले तरी तुमचा विवाह सुखाचा, संसार सुखाचा, अपत्यप्राप्तीचा, मनाप्रमाणे संसार होण्याची खात्री गुणमिलन देत नाही. हे तुम्हाला मी त्रिवारपणे सांगतो. कुंडली मिलनामध्ये आपल्याला आरोग्याची कुंडली, विवाहाची कुंडली, सौख्याची कुंडली, लाभाची कुंडली, कर्तव्याची कुंडली, धनाची कुंडली, या सर्व कुंडलीचं परीक्षण त्यात होत असते. दृष्टी कुंडली, 7.5चं परीक्षणाची कुंडली, म्हणून त्याला कुंडली मिलनाला जवळजवळ 10 ते 12 कुंडल्या काढाव्या लागतात आणि त्याच्यातून परीक्षणाचे 60-70 प्रश्न आणि मग नंतर वैयक्तिक भाग, मग त्यातून होणारा विवाह, तो सुखकर विवाह होतो. आता आमचं स्वतःचं जर म्हटलं गेलं तर आमची एक नाडी होती म्हणजे मुलं होणार नाही. आमचं एक चरण होतं म्हणजे दुःख निर्माण होईल. आमची एक राशी होती, कधी आयुष्यात सुख लाभणार नाही. परंतु आमची कुंडली ही जवळजवळ 125% जुळत होती, म्हणून आमचा संसार सुखाचा झाला. मला 2 नातू आहे, 4 नातू आहे, त्याच्यापैकी 3 नातू आहे, 1 नात आहे. आता मी पंजोबा पण झालेलो, एक नातीला एक मुलगी पण झालेली आहे, 2 मुलं आहेत. असा हा माझा संसार सुखाचा आहे. असो म्हणून कुंडली मिलना करूनच होत्या. पुष्कळशे काय होते की एक नाडी असली की तुम्ही नकार देतात, दुसरं मृत्यू षडाष्टक असलं की पुन्हा तुम्ही नकार देतात. मृत्यू षडाष्टकाचा शब्द बोलल्याबरोबर तुम्ही घाबरतात. परंतु प्रत्येकाच्या कुंडलीमध्ये, दोघांच्या कुंडलीमध्ये आयुष्यमान योग असला तर मृत्यू षडाष्टक काय करेल? काहीच करू शकत नाही. ते असत्य गोष्ट होते. किंवा एक नाडी असली, तुमच्या दोघांच्या ह्याच्यात संतती योग असला तर मग काय होणार? मग संतती होणार. याच्यासाठी कुंडली मिलन करून घेणंच आवश्यक आहे. हे मी वारंवार सांगतो. याच्यासाठी कुंडली सर्वांनी करून घ्यायला पाहिजे. पुष्कळशे लोक काय करतात, जीवन आयुष्याचा प्रश्न आहे आपला, नुसतं प्रश्न आमचा पहा साधा असंच म्हणतात. तुम्ही लाखो रुपये लग्नाला खर्च करता, विवाहाला खर्च करत असतात, त्याचं काही कारणही नाही आहे खर्च करण्याचं. साधं रजिस्टरसुद्धा होते आपलं लग्न 100 रुपयामध्ये, परंतु इतरत्र तुम्ही आम्ही खर्च करता आणि कुंडली मिलनासाठी किंवा कुंडली तयार करण्यासाठी खर्च करत नाही, याचं आवश्यक आहे. म्हणून जर खरंच सौख्य तुम्हाला हवं असेल, खरं मार्गदर्शन हवं असेल, सत्यतेकडे जाण्याचा प्रयत्न आपण करत असाल तर आपल्याला दोघांच्या जन्म कुंडल्या काढून घेणं आणि याच्यासाठी जाणकार ज्योतिषीच लागतो. आज जगभरातून मोठभरच लोक ज्योतिषी आहेत. बाकीचे पंचांग पंडितच बहुसंख्य आहे आणि त्या पंचांगामध्ये जे कोष्टक दिलं असते त्याच्यावरून विवाह ठरवला असतो. तो खोटं सत्य असते हे मी तुम्हाला त्रिवार सांगतो. असो आता विवाहाला कारागृह पुष्कळशे लोक काय करतात की जे ज्योतिषी आहे, पंडित आहे, पुजारी आहे, ते गुरु बघत असतात. वास्तविक गुरु हा स्वतः अविवाहित आहे. तो मंदिरात राहतो, तो भजन कीर्तन करतो, तो स्वतः संन्यासी आहे. मग आपल्याला संन्यासी व्हायचं आहे का? भजन कीर्तन करायचं आहे का? मंदिरात राहायचं आहे का? मग असं जर असेल तर मग गुरु बघावं. गुरुचं काम विवाहाच्या बाबतीत काहीही नाही. शुक्र बघायला हवे. शुक्र का बघायचा असेल असा तुमचा प्रश्न असेल तर शुक्र हा स्त्रीला पुरुषाविषयी आकर्षण लावतो, पुरुषाला स्त्रीविषयी आकर्षण लावतो आणि आकर्षण निर्माण झालं की मग विवाह होतो, शुभमंगल सावधान होतो. मग शुक्र कसा बघायचा असतो तर शुक्र ज्या वेळेला विवाहस्थानाकडे सरकत जातो तेव्हा तुम्हाला विवाहस्थळ येतात आणि त्यातून पसंत नापसंत तुम्हाला करण्यासाठी चान्स मिळतो, निवडीला चान्स मिळतो आणि मग शुक्र विवाहस्थानावर आलं की शुभमंगल सावधान होतं. आणि शुक्र येण्याच्या मार्गामध्ये जर गुरु आला समजा, तर गुरु हा नातेवाईकांचा ग्रह असतो, तर गुरु हा नातेवाईकांच्या कुयोगात आला तर आपलीच माणसं, आपलीच नातेवाईक मंडळी तुमच्या घरापर्यंत येणारी स्थळं ही दूर परतवून लावत असतात. काही ना काही कारण सांगतात त्यांना आणि मग ती स्थळं आपल्या घराभोवताली येत नाही, कुटुंबाभोवताली येत नाही, आपल्याला समजत नाही. असंही असतं. आणि ह्या शुक्रभ्रमणामध्ये एखादा कुयोगाच्या ऐवजी स्फोटक योग झाला, चांडाळ योग झाला तर नको ती स्थळं येतात आणि नकोच ती स्थळं येत असून ती मागे लागतात. अहो करून घ्यावं, लवकर करावं, वेळ झाला हो, काही ना काही कारण सांगतात आणि आपल्या मागे लागतात. आणि याच्यामध्ये जी चांगली स्थळं आली तर ते आपल्याला होकारसुद्धा देत नाही, नकारसुद्धा देत नाही, असं आपल्याला बघायला येतं किंवा अनुभवायला येतो. याच्यासाठी काही उपासना असतात, त्या उपासना आपण करून घ्यावं लागते.
म्हणजे आता एक तुम्हाला उपासना, ही सार्वजनिक उपासना, सर्वांना चालणारी उपासना सांगत आहे. ती लक्षात घ्यावं. आपल्याला ही फक्त उपासना जी करायची आहे ती फक्त 7च दिवस करायची आहे. आणि 7 दिवसानंतर आपल्याला पुन्हा करायची असेल तर 7 दिवसानंतर पुन्हा 7 दिवसाची उपासना करायची आहे, मांडणी करायची आहे. आणि 8व्या दिवशी हे सगळं साहित्य विसर्जनामध्ये पाण्यामध्ये टाकायचं आहे. मग समुद्रामध्ये टाका, नदीमध्ये टाका, खाडीमध्ये टाका, तलावामध्ये टाका, धरणामध्ये टाका, किंवा काही नसेल तर विहिरीमध्ये टाका. विहिरीत पाणी नसेल तर एक लोटाभर पाणी टाकून त्याच्यामध्ये सोडून द्या. लगेचच सोडायला पाहिजे असं काही नाही. दुसरी तुम्ही मांडणी करण्याच्या अगोदर मात्र हे विसर्जन करणं आवश्यक आहे. दुसरी मांडणी करायची नसेल तर 2-3 दिवसाच्या आत विसर्जन करणं आवश्यक आहे. आता काय करायचं आहे आपल्याला, एक लाकडी पाट घ्या. ते लाकडी पाट घेतल्यावर आपल्याला एक पांढरं वस्त्र घालायचं आहे त्याच्यावर. हा अंतरपाठ झाला, पांढरं वस्त्र घातलं. मग आपल्याला तांदूळाला मग कुंकू लावायचे आहे. तांदूळाला कुंकू लावलं की त्या अक्षता झाल्या त्याचा सगळ्या त्या पांढऱ्या वस्त्रावर पसरवून द्या. मग आपल्याला एक हळकुंड घ्यायचं आहे. हळकुंड आपल्याला घ्यायचं असताना ते हळकुंड 7 हळकुंड घ्यायचे आपल्याला. 7 हळकुंड घ्यायचे आहे तर 7 हळकुंड अखंड घ्यायचे चांगल्या पद्धतीने केलं. त्याला जानवरची जोडी 6 पदरी. 3 पदर असले ते अविवाहित असते, 6 पदर असले ते तर विवाहित असते. आणि काही तो गुंडी म्हणतात त्याला, जो धागा असतो हारगीर करायचा आहे, गुडी बांधण्याचा, त्या धाग्याचे जानवे करून विकतात. ते 3 पदरी असते, तेही नको आपल्याला. ज्याला ब्रह्मगाठ आहे अशा 2 ब्रह्मगाठी असलेलं अस्सल जानवं घ्यायचं आपल्याला. ते बघून घ्यायचं, खोटं जानवं घेऊ नका. आणि ते 6 पदरी जानवं प्रत्येक हळकुंडावर आपल्याला लपटायचं आहे. लपटायचं असत असताना आपल्याला 7 करायचं आहे. आणि नंतर आपल्याला 7 हिरव्या बांगड्या करायच्या आहेत. त्या आपण ज्या वेळेला अक्षता ठेवल्या त्याच्यावर एका रांगेमध्ये 7 हिरव्या बांगड्या ठेवा. आणि ह्या हळकुंड आहे ते प्रत्येक बांगडीच्या आतमध्ये आपल्याला ठेवायचं आहे 7. आता ही बांगडी झाली म्हणजे पत्नी झाली. आणि हळकुंड झालं आहे, हळकुंड हा पती झाला. पती झाला आणि जानवं झालं म्हणजे शुभमंगल सावधान झालं. असा हा या ठिकाणी अर्थार्थी आपल्याला साहित्याचा प्रकार हा ठिकाणी आहे. आणि म्हणूनच याच्यातून आपल्याला लवकर शुभमंगल सावधान घडते. अनेकांचा अनुभव देखील आहे, आमचा पण अनुभव आहे, घरातील अनुभव आहे, नातेवाईकांचा अनुभव आहे. आणि आपल्याला करून बघायचं असते, करून श्रद्धापूर्वक करायचं असते. आपल्याला ते एखादा वृद्धापकाळ असला किंवा सिरियस पेशंट असला तर शेवटपर्यंत आपण ट्रीटमेंट करतोच की नाही. म्हणूनच आपल्याला जोपर्यंत आपलं कार्य होत नाही, कार्य संपन्न होत नाही, तोपर्यंत आपल्याला हे श्रद्धापूर्वक करून बघायला काय आहे. याला काही जास्त पैसे लागत नाही, वेळ लागत नाही, काहीही लागत नाही. 7 दिवस झाल्यावर 8व्या दिवशी पाण्यामध्ये विसर्जन करायचं. नाही तर 8व्या दिवशी करता येतं, 2-3 दिवसाच्या आत करायचं. आणि याच्यातून काही तुम्हाला काही फळ मिळालं नाही तर मग पुन्हा आपल्याला 7 दिवसाने पुन्हा 7 दिवसानं करायचं आहे. असं तुम्ही विवाह होईस तो पावतर केलं तरी चालेल, मध्ये खंड पडला तरी चालेल, त्याच्याबद्दल काही नाही. याला उद्यापन नसते, काही नसते. पूजन कसं करायचं तर हळद, कुंकू, गुलाल, अक्षदा, अगरबत्ती, गाईच्या तुपाचा दिवा, फुलं व्हायची आपल्याला. फुलं आपल्याला जे आपल्याला उपलब्ध असतील ती आहे. कण्हेराची फुलं सुद्धा चालतील, शेवंतीची चालतील, झेंडूची चालतील, गुलाबाची चालतील. जे फुलं असेल झाडावरचं निसर्गाचं कुठलंही फूल चालेल. अशाप्रमाणे आपल्याला ते व्हायचं आहे. पूजनाची वेळ ही सकाळी आपल्याला करायची आहे आणि संध्याकाळी पण करायची आहे. काही दिवस चुकलं तरी चालेल, दुसऱ्या दिवशी 2दा पूजा करून घ्यायची आपल्याला. आता याच्यामध्ये काहीही मंत्रजाप करायचा नाही. पूजा करताना मात्र मौन राहायचं आहे. मौन पूजा ही आहे. मौन पूजा याच्यासाठी काय आहे की निसर्गामध्ये जे काही ध्वनी असते ते तुमच्या ध्वनी जे येणार आहे ते आपल्या या पूजेच्या ठिकाणी येणार आहे. तुमच्या शब्दाचा, तुमच्या आवाजाचा अडथळा त्या ठिकाणी नको. ह्या ज्या ठिकाणी ज्या रूममध्ये आपण कराल त्या रूममध्ये तुम्ही मोठ्या प्रमाणामध्ये TV नको, आवाज नको, अगदी शांततेने ही पूजा व्हायला हवी. व इतरांचं घरात बोलणं चालणं असेल त्यांनाही ते थांबवावं. म्हणून माझं पूजा होईल तर कोणीही बोलायचं नाही, वाजंत्री वाजवायची नाही, आदळापट करायचे नाही, मोठ्याने बोलायचं नाही, TV वगैरे लावायचं नाही. असो आपण पूजा सर्वांनी केली तरी चालेल. जे अविवाहित मंडळी आहे, मग ते मुलगा असो मुलगी असो, त्यांनी केली तर फार उत्तमच आहे. अशा तऱ्हेने पूजन आपल्याला करायचं आहे.
हे पूजन श्रद्धापूर्वक करा आणि यश मिळाल्यावर आपण इतरांना पण सांगा. माझं व्हॉट्सअपवर आपल्याला मला कळवा सुद्धा लेखी कळवणं मला अत्यंत आनंद होत असतो. आपला फोटो किंवा आपलं पूर्ण नाव मोबाईल नंबर जरी द्यावा असो. आता ही पूजा झाल्यावर आपण बघायची आणि श्रद्धापूर्वक ही आपल्याला उपासना आपल्याला निश्चितपणे करायची आहे. निश्चितपणे अधिकाधिक यश मिळवून देणारी आहे. माझं व्हिडिओ आपल्याला मार्गदर्शन आवडत असेल तर इतरांना अवश्य शेअर करा. त्या शेअर केल्यामुळे त्यांना लाभ होईल आणि त्या पुण्याचा लाभ तुम्हाला होईल आणि मला समाधान प्राप्त होणार आहे एवढं मात्र नक्की आहे. असो, आजच्या कार्याला विराम देण्यापूर्वी यंत्रसिद्धी वाटप सुरू झालेली आहे. 6 इंच रुंद 11 इंच लांब असं पाकिट घ्या. त्याच्यावर आपला पत्ता लिहा. माझा पत्ता मुळीच लिहू नका. 25 रुपये पोस्टाची तिकीटं लावा आणि ते पाकिट दुसऱ्या पाकिटात घाला. माझा पत्ता लिहा. विश्वज्योतिषाचार्य बोरकर गुरुजी, मुक्काम पोस्ट रावे, जिल्हा जळगाव, महाराष्ट्र 425508. पिनकोड नंबर 9850 1555 हा मोबाईल नंबर माझा आहे आणि स्पीड पोस्ट आहे माझ्याकडे. ते हे रवाना करा पोस्टाच्या मार्फत. काही कुरिअर येतात, काही कुरिअर येत नाही, कारण तालुक्याचं गाव आहे. त्या कुरिअरचे सर्व्हिस फार कमी प्रमाणात आहे, अल्प प्रमाणात आहे. असं असताना आपल्या पाकिटातून आमच्याकडे आल्यावर आपल्या पाकिटात आम्ही यंत्रसिद्धी घालू. श्रद्धा असेल तरच यंत्रसिद्धी बोलवावी. 3 यंत्रसिद्धी आहे. 3 दिवसाला एका दिवसाला कुठल्याही वारी कुठल्याही वेळा आपण लावू शकतात, कारण हे अभिमंत्रित आम्ही तुम्हाला करून देत असतो. परंतु खास प्रेमच करावी लागणार आहे ते काही यंत्राला आणि हे सर्वांना दिसेल अशीच आपल्याला लावायची आहे. असो, माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याचं समापन करूया.